नमस्कार, मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर. आपण ऑटिझमविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे आजपर्यंत. ऑटिझम मूल नेमकं कसं असतं, त्याची लक्षणं काय आहेत ऑटिझमची, ऑटिझम मुलासाठी थेरपीज कुठल्या कुठल्या आवश्यक आहेत, ऑटिझम मुलासोबत येणाऱ्या कोमॉर्बिडिटी कोणत्या, त्यानुसार त्याचा ग्रोथ कसा होतो, आणि तसंच ऑटिझमची सिव्हिअरिटी, बॉर्डर लाईन टू सिव्हिअर ऑटिझम, याविषयी बरीचशी माहिती आपण आता घेतलेली आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की ऑटिझम आणि ADL ॲक्टिव्हिटी म्हणजे ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग. ADL ॲक्टिव्हिटी म्हणजे ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, की ज्या दैनंदिन कृती आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ज्या कृती करतो त्याला ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग म्हटलं जातं. तर त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत की ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंगमध्ये म्हणजे दैनंदिन कृती करण्यासाठी मूल ट्रेन होणं खूप गरजेचं असतं. कारण एका ठराविक वयापर्यंत आपण मुलाचं सगळं काही करू शकतो, पण मूल जसं जसं मोठं होतं तसं तसं मुलाला स्वतःला त्याच्या कृती करणं गरजेचं असतं, अपेक्षित असतं. नॉर्मल मुलाचं सुद्धा आपण मूल साधारण 1.5, 2, 2.5, 3 वर्षांचं असेपर्यंत बऱ्याच गोष्टी आपण त्याच्या करून घेतो, परंतु हळूहळू मूल ते स्वतः शिकतं स्वतःच्या गोष्टी करायला. त्याची पॅन्ट घालायला शिकतं, त्याची कपडे आंघोळीसाठी काढायला शिकतं मूल. तसं विशेष मुलांमध्ये आपल्याला दिसत नाही. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. कारण जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ती गोष्ट शिकण्यासाठी ऑटिझममधनं मूल त्याच्या स्वमग्नतेतनं बाहेर पडणं आणि आपण काय सूचना देतो आहोत याकडे त्याचं लक्ष वेधलं जाणं, तर हे खूप गरजेचं असतं. म्हणून ऑटिझमला ADL ॲक्टिव्हिटी शिकवण्यासाठी अगोदर बेसिक गोष्टी कुठल्या महत्त्वाच्या आहेत, तर तो त्याच्या ऑटिझमच्या फेजमधनं बाहेर अगोदर पडणे, त्यासोबत त्याचं अटेन्शन स्पॅन डेव्हलप होणे, त्याचा सिटिंग स्पॅन डेव्हलप होणे, त्याला साध्या सूचना समजणे आणि त्या सूचना समजून त्यांनी ती कृती करण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर अशा प्रकारे या बेसिक गोष्टी आधी ऑटिझम मुलाला येणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपण त्याला ADL म्हणजे ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंगमध्ये ट्रेन करू शकू. ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग म्हणजे उठल्यानंतर स्वतः सूला जाणे, शीला जाणे, स्वतःच्या हाताने ब्रश करणे, जेवण करणे, स्वतःच्या हाताने आंघोळीसाठी कपडे काढणे, कपडे घालणे, स्वतःचं अंग पुसणे, या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंगमध्ये इन्क्लुडेड आहेत. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण दिवसभरामध्ये आपण सगळेच करतो. पण यासुद्धा एज ॲप्रोप्रिएट ॲक्टिव्हिटीज आहेत. जसं की आपण मागे डिस्कस केलं की एज ॲप्रोप्रिएट ॲक्टिव्हिटी 0 ते 6 वर्ष वयोगटाचं मूल असेल तर आपल्याला त्याच्याकडनं ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंगमध्ये त्याच्या वयानुसार कुठल्या गोष्टी त्याने शिकणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे आपल्याला, त्याच्याकडनं त्या कशा करून घ्यायच्या आहे, याचा एक वेगळा हे आहे. 6 वर्ष ते त्याच्या पुढच्या वयाचं मूल जे आहे 12 वर्ष 13 वर्ष, तर त्याच्याकडनं आपल्याला ADL ॲक्टिव्हिटी कुठल्या त्यांनी शिकणं कुठल्या गरजेच्या आहेत, आवश्यक आहेत त्या वयामध्ये, याच्यासाठी वेगळा ADL पॅटर्न आहे. आणि 12-13 वर्षाचं मूल आणि त्याच्या पुढचं वयाचं मूल, याच्याकडनं आपल्याला कुठल्या ADL ॲक्टिव्हिटी शिकणं त्याने गरजेचे आहेत याविषयी आपण नंतर जाणून घेऊयात. परंतु आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण जसं डिस्कस केलं की ऑटिझमची सिव्हिअरिटी, याच्यावरती सगळ्या गोष्टी, त्याचं ग्रोथ डेव्हलपमेंट त्याचा ग्रोथ जो आहे, त्याचं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्या सिव्हिअरिटीवर अवलंबून असतं. जसं की बॉर्डर लाईन मूल ह्या गोष्टी लवकर शिकेल, माइल्ड मूल थोडा वेळ घेईल, मॉडरेट मूल अजून जास्त वेळ घेईल आणि सिव्हिअर मुलाला अजून जास्त वेळ लागेल या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी. मागे जसं आपण मागच्या व्हिडिओजमध्ये जसं डिस्कस केलं होतं तसं. तर ADL ॲक्टिव्हिटी आता जर त्याच्यासाठी बेसिक कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत हे आपण जाणून घेतलं, तर त्यासाठी आपण जे ॲक्टिव्हिटी ऑटिझम मुलांसाठी ॲक्टिव्हिटी कुठल्या गरजेच्या आहेत, कुठल्या थेरपीज गरजेच्या आहेत, हे आपण जे अभ्यासलं, माहिती घेतली त्याविषयी, तर त्या अगोदर त्या थेरपीज देणं गरजेचं आहे की जेणेकरून मुलाचं सिटिंग स्पॅन वाढेल, मुलाचं अटेन्शन वाढेल, मुलाची समज डेव्हलप होईल. समज तर मुलांमध्ये असतेच, पण ते स्वतःच्या मग्नतेमुळे तो आपण काय सांगतो आहोत, काय करतो आहोत, काय बोलतो आहोत याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. त्यामुळे तो आपण जे सांगतो आहोत त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. पण त्याच्या स्वमग्नतेमधनं या थेरपीजमुळे तो जेव्हा बाहेर पडेल त्यानंतर आपण त्याला ADL ट्रेन करण्यासाठी घेतो आणि स्पीच
थेरपीसुद्धा आपण जसं बोललो की त्याचा आय कॉन्टॅक्ट डेव्हलप झाल्यानंतर, सिटिंग स्पॅन डेव्हलप झाल्यानंतर आपण स्पीच थेरपी जशी मुलांना देतो, तसंच ADL ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा तसंच आहे. तर ज्यावेळी मुलाचं अटेन्शन, सिटिंग स्पॅन आणि कॉन्सन्ट्रेशन, आय हँड कोऑर्डिनेशन या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आता त्यासोबतच ब्रशिंग जर मुलाला शिकवायचं आहे, मूल बऱ्याच वेळा कंप्लेन असते पालकांची की ब्रशिंगसाठी मूल कोऑपरेट करत नाही, ब्रश अजिबातच तोंडात घालू देत नाही. बरीच मुलं ब्रशिंग बोटानीच करायला लावतात, कारण त्याला ते ओरोमोटार सेन्सरी इश्यू आहेत. त्याच्यावरती सुद्धा आधी काम करणं गरजेचं आहे ब्रशिंग जेव्हा मुलाला शिकवायचं आहे त्यावेळी. आणि त्यासोबत फाईन मोटारसुद्धा मुलाचं डेव्हलप झालेलं होणं आवश्यक आहे. कारण आपल्याला जर जेवण करायचं आहे तर आपल्याला ह्या 5ही बोटांचा वापर करून जेवण करायचं आहे, या 3 बोटांचा वापर करून जेवण करायचं आहे. आपण या 3 बोटांचा वापर करून पोळीचा तुकडा आणि भाजीचा घास असा उचलून खातो. तर त्यासाठी आपल्याला ट्रायपॉड ग्रीपसुद्धा आवश्यक आहे, 5ही बोटांची ग्रीपसुद्धा आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला कुठली गोष्ट, पोळी कुस्करून दिली, वरण पोळी असेल किंवा वरण भात असेल, तर तो 5ही बोटांचा वापर करून आपण ती गोष्ट खातो. तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या आहे की ज्याचं ज्ञान, ज्याची माहिती पालकांना नसते, तर ती माहिती स्पेशल एज्युकेटर आपल्याला देतो. आणि स्पेशल एज्युकेटर मुलाला तुमच्या ADL ॲक्टिव्हिटीमध्ये कसं ट्रेन करायचं याचं ट्रेनिंग मुलाला पण देतो आणि त्यासोबत त्याच्या आईला पण ट्रेनिंग देतं की मुलाला त्याच्यासाठी ट्रेन कसं करायचं आहे. मुलाला चमच्याने जेवण करायला शिकवणे, त्यासाठी हँड आणि माउथ कोऑर्डिनेशन येणं गरजेचं आहे. म्हणजेच आय हँड कोऑर्डिनेशनसुद्धा असणं आवश्यक आहे की चमचा त्या प्लेटपर्यंत नेणे आणि त्याच्यामध्ये भात उचलणे आणि तो तोंडापर्यंत आणणे. त्यासाठी आणि या सगळ्या एज ॲप्रोप्रिएट ॲक्टिव्हिटी आहेत. तर 0 ते 6 वर्ष वयोगटामध्ये हे आपल्याला अपेक्षित आहे की मुलांनी निदान चमच्यानी पण जेवण करणं गरजेचं आहे. आणि ओरोमोटार इश्यूज सॉल्व होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ओरोमोटार एक्सरसाइज पण मुलाच्या घेणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत ब्रशिंग तर रोजच करणं आवश्यकच आहे. ओरोमोटार इश्यूज सॉल्व होत नाही म्हणजे तोपर्यंत काय आपण ब्रशिंग थांबवू शकत नाही मुलाचं, कारण ओरल हायजीनसुद्धा तितकंच मुलाचं महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे या सगळ्या बेसिक गोष्टी, या बेसिक सगळ्या कन्सेप्ट आधी क्लिअर होणं गरजेचं आहे. मुलाचं फाईन मोटार, आय हँड कोऑर्डिनेशन, सिटिंग स्पॅन, अटेन्शन स्पॅन, मुलाचे ओरोमोटार इश्यूज जे आहेत की बऱ्याच वेळा मुलं बरेच सगळेच पदार्थ खातात असं नाही, तो सेन्सरीशी रिलेटेड इश्यू आहे. ज्यावेळी तुम्ही सेन्सरी थेरपी घ्याल त्यावेळी या बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं सॉल्व होतील. जेव्हा तुम्ही OT घ्याल त्यावेळीसुद्धा हे बरेचसे फाईन मोटार इश्यू आहेत, ग्रॉस मोटार इश्यू आहेत, हे सुद्धा सॉल्व होतील. जर मुलाला फिजिओवाईज जर काही प्रॉब्लेम असतील तर फिजिओथेरपिस्टचं जेव्हा आपण मत घेऊ, मूल जर मांडी घालून बसत नाही आहे, त्याला जर काही कुठे पायाला स्ट्रेचिंगमुळे त्रास होतो आहे मांडी घालण्यासाठी, किंवा एक पाय छोटा एक पाय मोठा हा जर इश्यू आहे, तर त्यासोबत फिजिओथेरपिस्टचं मत घेतलं तर आपल्याला हे प्रॉब्लेम पण त्या ठिकाणी सॉल्व होतील आणि त्यावरती पुढे आपल्याला त्याच्या ADL ॲक्टिव्हिटीवरती वर्कआउट करणं सोपं जाईल. तर ADL ॲक्टिव्हिटी या आपण कशा शिकवायच्या याचं ट्रेनिंग मी जसं म्हटलं की स्पेशल एज्युकेटर मुलाला पण ट्रेनिंग देणार आणि त्याच्या आईला पण ट्रेनिंग देणार. हे स्पेशल एज्युकेटरचं काम आहे, ट्रेनिंग देणे. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या बेसिक गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहे, तर ADL जर मूल ट्रेन झालं तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग जो आहे तो आईचा भार हळूहळू कमी होत जातो कामाचा. मूल स्वतःच्या हाताने जेवायला शिकलं, मूल स्वतःचे कपडे स्वतः काढायला शिकलं, मूल स्वतःचं जाऊन स्वतः सू करून आलं, पायावर पाणी घेणे, हात धुणे सू केल्यानंतर पाणी टाकणे, या गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या त्याच्या हायजीनसाठी आणि इतरांच्या हायजीनसाठी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्याच्या स्वच्छतेसाठी आणि इतरांच्या स्वच्छतेसाठी त्या पण तितक्याच महत्त्वाच्या आहे. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ADL ॲक्टिव्हिटीमध्ये की
जसं जसं त्याचं वय वाढेल त्याप्रमाणे ज्या कुठल्या गोष्टी आवश्यक असतील त्या आपण त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया. पण बेसिक गोष्टीसाठी आपल्याला हे सगळं ट्रेनिंग की त्याला सेन्सरी थेरपी देणं गरजेचं आहे, त्याला ऑक्युपेशनल थेरपी देणं गरजेचं आहे, त्याच्या सिटिंग स्पॅनवरती काम करणं गरजेचं आहे, त्याच्या आय हँड कॉर्डिनेशनवरती काम करणं गरजेचं आहे, त्याला साध्या सूचना समजून त्या सूचना फॉलो करण्यापर्यंत मूल येणं गरजेचं आहे. त्यावेळीच आपण त्याला ADL ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रेन करू. तर याविषयी आज आपण ADL ॲक्टिव्हिटी आणि ऑटिझम आणि ADLE मूल ट्रेन होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत मूल ADLE ट्रेन होत नाही तोपर्यंत त्याच्या आईवरचा भार कमी होणार नाही. आई असेल किंवा घरातले इतर कुठले मेंबर्स असतील, जसं की आपण मागे ADL व्हिडिओ आपण बघितलं असेल की रोल ऑफ फॅमिली मेंबर पण किती महत्त्वाचा आहे. मी वारंवार या गोष्टी सगळ्या सांगत असते की फॅमिली मेंबरचा रोल किती महत्त्वाचा आहे. आता जेवणाची कृती, जर मूल या लेवलला आलेलं आहे आणि त्याला जर जेवण शिकवायचं आहे तर प्रत्येक गोष्ट ही आईनीच केली पाहिजे असं नाही आहे. जर आम्ही ट्रेनिंग दिलं, आम्ही जर ट्रेनिंग देतो आहोत तर घरामध्ये बसल्या बसल्या आजीने किंवा आजोबाने मुलाला स्वतःच्या हाताने एका जागेवरती बसायला मूल जेव्हा शिकलं, मुलाचं सिटिंग स्पॅन 10 ते 15 मिनिटाचा जर झाला तर मूल स्वतःच्या हाताने बसून जेवण करायला शिकवू शकतो आपण मुलाला. तर ते कसं करायचं हे आम्ही ट्रेनिंग आईला देतोय, मुलाला देतोय. फक्त ते घरामध्ये सुद्धा, कारण जास्त काळ मूल घरामध्ये असतं, घरामध्ये सुद्धा तुम्ही ते करून घेणे हा फॅमिली मेंबरचा पण तिथे रोल आहे. घरामध्ये आजी असेल, आजोबा असतील किंवा वडिलांना वेळ असेल तर त्यांनी या गोष्टी कशा शिकवायच्या, ब्रशिंग कसं शिकवायचं याविषयी सुद्धा आम्ही माहिती देतो. आणि बोलवून पॅरेंट लोकांना, आजी आजोबाला, फादर पॅरेंटला, यांना सगळ्यांना आम्ही तशा सूचना देतो की तुमचा पण रोल मुलांच्या ADL ट्रेनिंगमध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि तिथे मुलाला कोऑपरेट करा, सहकार्य करा. आणि तुमचं मूल ट्रेन झालं तर तुमच्यावरचा भार कमी होईल, मूल इंडिपेंडंट होईल. भविष्यामध्ये मूल स्वतःच्या कृती स्वतः करायला शिकेल आणि त्यामुळे तो समाजामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह व्हायला शिकेल की ज्यातनं त्याचं सोशल डेव्हलपमेंट होण्यामध्ये, की जे आपण म्हणतो ऑटिझम आणि सोशल डेव्हलपमेंट हा जो आपला मुद्दा आहे नेहमी. तर जर मूल ADLE पण ट्रेन झालं तर ते समाजामध्ये गेल्यानंतर सगळ्याच गोष्टी, एटिकेट्स, मॅनर्स समाजामध्ये बाहेर पडल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा ADL ॲक्टिव्हिटीचा पण खूप मोठा रोल आहे त्याच्या सोशल डेव्हलपमेंटमध्ये. तर त्यामुळे ADL ॲक्टिव्हिटीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मुलाने ADLE ट्रेन होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर याविषयी आपण आता जाणून घेतलं आहे. तर त्याचं ट्रेनिंग कसं द्यायचं किंवा एज ॲप्रोप्रिएट ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती नंतर घेऊया. आणि मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा होता की आपण हे जे व्हिडिओ बनवतो आहोत हे अवेअरनेससाठी आहे, पालकांच्या माहितीसाठी आहे, समाजाच्या अवेअरनेससाठी आहे. तर जसं मी सांगितलं की हे व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करत चला. समाजामध्ये जागृती निर्माण होणे, पॅरेंटमध्ये जागृती निर्माण होणे. बऱ्याच वेळा काय होतं की पालकांना वाटतं आपलं मूल नाही, आपलं मूल स्पेशल आहे किंवा विशेष आहे तर त्यांनी आपणच त्याचं सगळं करायचं आहे. हे असे अनुभव आम्हाला खूप आलेले आहे. अगदी वयाच्या 12-13 वर्षांची मुलं आमच्याकडे आल्यानंतर त्या आईला कळलं की नाही, मूल ADLE पण ट्रेन होणं गरजेचं आहे. आजपर्यंत आपण आपल्या मुलाला सगळं आपल्या हातानेच करून दिलं आणि आपणच करून घेतोय मुलाचं सगळं. तर मूल असं करू नका. मुलाला ट्रेनिंग हे वयाच्या 3-4 वर्षापासूनच ADLE ट्रेन करायला चालू करा. म्हणूनच म्हणतो की अर्ली इंटरव्हेन्शन आणि अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली इंटरव्हेन्शन याला खूप महत्त्व आहे. ज्यावेळी मुलाचं तुमच्या डायग्नोसिस होईल, तुम्ही थेरपिस्टकडे, स्पेशल एज्युकेटरकडे अप्रोच व्हाल, त्यावेळीच तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल, माहिती दिल्या जाईल. आणि मूल जसं जसं तुमचं ग्रोथ करेल, जसं जसं त्याचा सिटिंग स्पॅन, आय हँड कोऑर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन या सगळ्या गोष्टी जशा डेव्हलप होतील तसं तसं पुढे कसं जायचं ही गोष्ट स्पेशल एज्युकेटर तुम्हाला गाईड करत जाईल. म्हणून तुमच्या मुलासाठी स्पेशल एज्युकेटरचा पण रोल खूप आणि खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा काय होतं की मूल
एका स्टेजला आल्यानंतर त्याचं ग्रोथ मागे आपण एकदा बोललो होतो बहुतेक या एका व्हिडिओमध्ये, की एका स्टेजला आल्यानंतर त्याचं ग्रोथ थांबून जाते. त्याच्या पुढे मुलाला काय शिकवायचं आहे हे बऱ्याच वेळा माहिती नसतं पालकांना, किंवा जे कुठे पालक जिथे कुठे त्यांना घेऊन जातात किंवा पालकांना या गोष्टी माहिती नसतात की मुलांनी ह्या गोष्टी पुढे याच्या पुढे कसं जायचं आहे किंवा याच्या पुढचं काय आहे मुलाचं. तर त्यासाठीच म्हणून स्पेशल एज्युकेटरचा रोल पण मुलासाठी, तुमच्या मुलाच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी फॉर एव्हर महत्त्वाचा आहे. म्हणून स्पेशल एज्युकेटरच्या टचमध्ये नेहमी राहत चला. जरी तुमचं मूल सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेन झालं आहे तरीही स्पेशल एज्युकेटरचा मधून फॉलोअप घेणे खूप गरजेचं आहे. मग तो स्पेशल एज्युकेटर तुम्हाला सजेस्ट करेल की त्याचा फॉलोअप 15 दिवसांनी घ्यायचा आहे, महिन्यांनी घ्यायचा आहे की 3 महिन्यांनी घ्यायचा आहे, हे त्या मुलाच्या ग्रोथवरती डिपेंड असेल आणि मुलाच्या कोऑपरेशनवरती डिपेंड असेल. तर स्पेशल एज्युकेटरची पण मदत याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. स्पेशल एज्युकेटरचा रोल पण त्याच्यासाठी, तुमच्या मुलाच्या पुढच्या सगळ्या भविष्यासाठी स्पेशल एज्युकेटरचा रोल खूप महत्त्वाचा आहे. म्हणून एका स्टेजला जाऊन तुमचं मूल थांबून जातं की आता याच्या पुढे काय करायचं हे माहिती नसतं. तर तिथे स्पेशल एज्युकेटरची मदत घ्या. तिथे जाऊन स्पेशल एज्युकेटरला भेटा. मुलाचं स्टेटस काय आहे सध्या सांगा आणि त्या पुढे त्याला काय शिकवायचं आहे किंवा त्याला पुढचं ट्रेनिंग काय आहे हे स्पेशल एज्युकेटरला माहिती असतं. तो तुम्हाला गाईड करेल. म्हणून स्पेशल एज्युकेटरचा रोल पण तुमच्या मुलाच्या ट्रेनिंगमध्ये, मग तो ADL ट्रेनिंग असो, सोशल डेव्हलपमेंट असो, रिक्रिएशनल डेव्हलपमेंट असो किंवा त्याचं पूर्व व्यावसायिक डेव्हलपमेंट असो, म्हणजे ऑक्युपेशनल त्याचं पूर्व व्यावसायिक आणि व्यावसायिक कौशल्यावरती त्याचं काम असो किंवा अजून कुठलं असो, त्यासाठी स्पेशल एज्युकेटरची मदत तुम्हाला नेहमी लागणार आहे. त्याच्या टचमध्ये नेहमी राहत जा, त्याची मदत घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. मी याच्यासाठी सांगते की कुठलाही व्हिडिओ बनवताना आम्ही कुठली माहिती किंवा हे समोर घेऊन बोलत नाही आहे. जो विषय समोर एक घेतलेला आहे तो अनुभवातनं आमच्याबरोबर शब्द फुटत जातात. आम्ही कुठलं मॅटर बनवलेलं नाही आहे किंवा ते बघून वाचत नाही आहे किंवा काही नाही आहे. जे आम्ही रोज प्रॅक्टिकली करतो आहोत, जे अनुभव आम्हाला रोज प्रॅक्टिकली येत आहेत आणि आलेले आहेत, त्या आधारावरती आम्ही ही सगळी माहिती तुम्हाला देतो आहोत. आणि जे काही नॉलेज आम्ही घेतलेलं आहे, जी काही डिग्रीतनं आम्हाला जे काय थेरॉटिकल नॉलेज मिळालेलं आहे, त्या आधारावरती आपण बोलतो आहोत, व्हिडिओ बनवतो आहोत. त्यामुळे कदाचित शेवटच्या पण काही वाक्यांमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडू शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला हे मी सांगेल. आणि ही माहिती, हे अवेअरनेससाठी व्हिडिओ आहेत, हे कृपया शेअर करत चला सगळ्यांना. ज्याला आवश्यक आहे, समाजासाठी पण आवश्यक आहे. समाजाने जागृत होणे हे तुम्हाला माहिती आहे आणि समाज असं तुम्ही किंवा मी सांगून लगेच असा जागृत होणार नाही आहे. त्याच्यासाठी वेळ लागणार तर आहेच आहे. त्यामुळे आपलाच रोल आहे पॅरेंट म्हणून समाजाला जागृत करणे. थेरपिस्ट म्हणून असेल, पॅरेंट म्हणून असेल किंवा अजून कुणी म्हणून असेल, तर आपण समाजाला जागृत करणे हा आपलाच रोल आहे. त्यामुळे हे व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करत चला आणि ही माहिती शेवटपर्यंत ऐकत चला. तर आज आपण इथे थांबूया. ADL ॲक्टिव्हिटीविषयी आपण बाकी डिटेलमध्ये नंतर बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.